नमस्कार मंडळी. ओंजळीतील शब्दफुलं या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मंडळी, आपली कुठंही कोणत्याही देवतेवर श्रद्धा असणं सोपं असतं, पण संकटाच्या काळात ही श्रद्धा टिकवणं फार कठीण असतं. सुखात असताना आपण म्हणतो देव माझ्यासोबत आहे, पण जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात, देवा माझ्याच वाटाला हे दुःख का? आजची कथा अशाच एका भक्ताची, ज्यानं महाराजांवर अपार विश्वास ठेवला, पण एकामागून एक संकट येऊ लागली आणि मग मात्र त्याच्या मनात शंका निर्माण झाली. चला ऐकूया ही कथा. गोंदवल्यात महाराजांचा एक निष्ठावान भक्त राहत होता. तो रोज नामस्मरण करायचा, मठात यायचा, सेवा करायचा. त्याच्याकडे बघितलं की गावातले लोक म्हणायचे याच्यावर महाराजांची विशेष कृपा आहे. पण एक वर्ष त्याच्या आयुष्यात संकटाचं वादळच आलं. सुरुवातीला शेतीचं नुकसान झालं, नंतर त्याचा बैल आजारी पडला, काही दिवसांनी मुलगाही आजारी पडला. एकामागून एक अडचणी येत होत्या आणि मग तो मनातून खचू लागला. आणि मग एक दिवस तो महाराजांकडे आला. त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. तो म्हणाला, महाराज, मी इतकी वर्ष नाम घेतोय, सेवा करतोय, तरी माझ्या आयुष्यात इतकी संकट का बरं? महाराज शांतपणे ऐकत होते. थोड्या वेळानं त्यांनी विचारलं, तुला सोनं कसं शुद्ध करतात माहित आहे का? भक्त म्हणाला, आगीत तापवतात. का बरं? म्हणजे त्यातील अशुद्धता निघून जावी. महाराज हसले. मग भक्ताची परीक्षा कशासाठी असेल? भक्त गप्प बसला. महाराज म्हणाले, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे परमेश्वरानं दिलेली संधी असते, ज्यातून माणूस अधिक मजबूत होत असतो. भक्ताच्या मनातले ढग हळूहळू दूर होऊ लागले. महाराज पुढे म्हणाले, भगवंतावर विश्वास ठेव. संकट कायम राहत नाही, पण संकटातून मिळालेली शिकवण मात्र आपल्यासोबत कायम राहत असते. त्या दिवसानंतर भक्ताने तक्रार करणं सोडून दिलं. तो पुन्हा पूर्वीप्रमाणे नामस्मरण करू लागला आणि मग मात्र काही महिन्यांनी परिस्थिती सुधारली. पण त्याला मिळालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अढळ श्रद्धा. मित्रांनो, आपलं सुद्धा असंच होतं नाही का? जीवनात संकटे आली की आपण घाबरतो, पण लक्षात ठेवा, अनेकदा ही संकट आपल्याला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येत असतात. आणि अशा संकटाच्या काळात श्रद्धा टिकवणारा माणूसच खऱ्या अर्थानं मजबूत बनत असतो. म्हणूनच भगवंतावर विश्वास ठेवा. तो जे करतो ते आपल्या कल्याणासाठीच असतं. मंडळी, सुखात देव आठवणं सोपं असतं, पण दुःखात देवावर विश्वास ठेवणं हीच तर खरी भक्ती असते. पुन्हा भेटूया गोंदवलेकर महाराजांच्या आणखी एका प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत श्रीराम जय राम, जय जय राम. मित्रमैत्रिणींनो, आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, काहीतरी बोध मिळाला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात.